अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले। हाँ, पर कैसे? आसान है। जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। भडगाव तालुका स्वाभिमानी आघाडी व स्वर्गीय बापूजी फाउंडेशन तसेच लकीचंद प्रकाश पाटील यांच्या संकल्पनेतून 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज दिनांक 16 जून रविवार रोजी दुपारी 1 वाजता भडगाव शहरातील लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता। यावेळी आमदार किशोरप्पा पाटील, भडगाव तहसीलदार विजय बनसोडे, नगरपालिका मुख्याधिकारी रवींद्र लांडे, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांची उपस्थिती होती। तसेच अविनाश अहिरे, कर अधीक्षक, नगर परिषद विभाग, महाराष्ट्र राज्य म्हणून नियुक्तीबद्दल तसेच समाधान पाटील यांनी वकिली बहाल केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी अनिल वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, डॉक्टर पंकज जाधव, पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाडे, युवराज आबा पाटील, डॉक्टर विजय देशमुख, भुरा आप्पा पाटील, युवराज सूर्यवंशी, रवी सोनवणे, संजय सोनवणे, झाकीर कुरेशी, अजय चौधरी, देवा अहिरे, पत्रकार संजय पवार यांसह पालक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। स्वर्गीय बापूजी फाउंडेशन मार्फत जो आज गुणगौरव सोहळा कार्यक्रम आयोजित केला गेला, याबद्दल आपण विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल? निश्चितपणे मी पहिल्यांदा स्वर्गवासी बापूजी फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय लखीचंद भाऊ यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो की त्यांनी भडगाव तालुक्यातील सर्व 10वी आणि 12वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा आयोजित करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली। त्याबद्दल मी पहिल्यांदा लखीचंद भाऊंचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। ही एक वस्तुस्थिती आहे की जेव्हा 10वी आणि 12वीचे विद्यार्थी उत्तीर्ण होतात त्यावेळेस त्यांच्यासमोर निश्चितपणे दिशा नसते आणि ती दिशा ठरवण्याची वेळ खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्यातली ही 10वी आणि 12वीचं वर्ष असतं। आणि म्हणून अशा कार्यक्रमातून ज्यांनी MPSC UPSC किंवा आपल्या यशामध्ये आपल्या जीवनामध्ये काही यश संपादन केलेले आहे अशा लोकांना या ठिकाणी आणून आणि त्यांचं मार्गदर्शन जेव्हा या विद्यार्थ्यांना मिळतं तर निश्चितपणे ते मोटिवेट होतात, त्यांना एक वेगळ्या पद्धतीचे चांगलं मार्गदर्शन मिळतं आणि ते आपलं आयुष्य आपलं करिअर निवडण्यासाठी त्या ठिकाणी वेळ देऊ शकतात। आणि म्हणून मी निश्चितपणे लखीचंद भाऊंचं मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय सुंदर असा कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलं आणि सगळ्या विद्यार्थिनींच्या सोबतच आपल्या पालकांचा सुद्धा गुणगौरव केला, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन। आजच्या गुणगौरव सोहळ्यानिमित्त आपलं स्वर्गीय बापूजी फाउंडेशन मार्फत आपण विविध युवकांसाठी विविध कार्यक्रम राबवत असतात। त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आपण विविध प्रकारचे कुस्ती म्हणा, दहीहंडी म्हणा, असे विविध कार्यक्रम आपल्या माध्यमातून राबवत असतात। तर आजच्या गुणगौरव सोहळ्यानिमित्त आपण विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल? विद्यार्थ्यांना एकच आवाहन करेल, स्वर्गीय बापूजी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही आज वेगळा कार्यक्रम घेतला विद्यार्थ्यांसाठी, कारण की विद्यार्थ्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं, त्यांना अशी अपेक्षा वाढावी की आपण कुठेतरी जाऊन पुढे ग्रॅज्युएशनला पुढे ॲडमिशन घेतल्यावर तिथे बी आपले चांगले नंबर यायला पाहिजे आणि अहमदनगर, पुणे सारखे लोक आपल्याकडे येऊन नोकऱ्या करतात, तसे आपल्या भागातील बी लोक तिकडे जाऊन नोकऱ्या MPSC UPSC मार्फत व्हायला पाहिजे। त्याच्यामुळे आपण एक प्रोत्साहनपर कार्यक्रम घेतलेला होता।